60 का देते 50 अभी नहीं है, 2 वीक हो गए पूरे। ये यार आपको बहुत जगह गए हो, हम लोग महाराष्ट्र के हो ना, तो महाराष्ट्र के लोग क्या गणेश जी को बहुत मानते हैं। सुंदर मस्त आणि ते खरं मंदिर मोठं बंद आहे. आपण लगेच पोचलो. वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. आत्ता चाललेलो आहे आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाकडे आणि त्याची तयारी ओके झालेली आहे. भारी वाटलं ना इकडे एवढं फिरून दर्शन वगैरे करून. इथं प्रॉपर दर्शन झालं रात्रीभर का, गर्दी नाही, फक्त आज तसं तर दर्शन झालेलं आहे. गर्दी पण नव्हती, फक्त फोनवरून ते अलाउड नव्हतं कॅमेरा, नाही तर तुम्हाला आतमध्ये पण मंदिर दाखवलं असतं. तुम्हाला मी फोटो वगैरे शेअर करत जाईल. तर आता आपण निघूया, बाईक पण बाहेरच आपले आणि चला चाललो, जाऊ का? ओके हो गया। ये उज्जैन के हो गए, उज्जैन का भी हो गया। ये सारे मंदिर कर लिए इधर। अभी ओमकारेश्वर करना है। ओंकारेश्वर का, हाँ तो अभी ओंकारेश्वर जा रहे हैं आप। अभी ओमकारेश्वर, फिर महाराष्ट्र में कृष्णेश्वर करेंगे। वो नया मंदिर बना अभी गणेश जी का है, अष्टविनायक को किए इधर है तर भाईने आपल्याला बाजूलाच मंदिर सांगितलं गणपती बाप्पांचं वाटतं. जाओगे ना आप, हाँ हाँ रोड है, वहाँ से जाओगे लेफ्ट राइट टर्न करोगे, फिर अष्टविनायक मंदिर 2-3 किलोमीटर की दूरी पे, ज्यादा दूर नहीं है यहाँ से। वहाँ से रिटर्न आओगे थोड़ा सा 100-200 मीटर, हाँ। इंदौर चल जाना है यहाँ से। ओके ठीक है भाई. ओमकारेश्वर के लिए इंदौर से जाना है. हाँ इंदौर से जाना, नहीं इंदौर से नहीं, यहाँ से 10 किलोमीटर जाना पड़ेगा आपको, फिर रास्ता मुड़ जाएगा। ऊपर इंदौर नहीं जाना, बाहर बाहर ही है। क्या नाम है आपका पेज? MX राइडर 9191. क्या नाम? MX राइडर MX राइडर और इंस्टा का भी, राइडर 9191। इंस्टा का भी हाँ? इंस्टा का है करण मस्के 9191. इधर ही रुको. राइडर तो बड़ी तो भाई नवीन सब्सक्राइबर आला. 50-60 का देते 50. अच्छा वो तो प्लीज अभी नहीं है, 2 वीक हो गए पूरे. ये इसका है। अच्छा अच्छा, इधर पूरे अपडेट मिलेगी सब ज्योतिर्लिंग की. मेरा भी डाल दे। हाँ डाल दो ना भैया भी। और यूट्यूब का भी डाल रहा हूँ. शर्मा नाम से आएगा आपको, मतलब नेक्स्ट टाइम आओ, पूजा पाठ कुछ भी काम हो उज्जैन में, हाँ, दर्शन हाँ. करना हो, बढ़िया आपको बढ़िया अच्छे से कराएंगे। मूर्ति के पास मतलब नहीं नहीं, वहाँ तो जाने नहीं देते यार भैया, यार वो तो क्या है, बहुत राजनीति लग गई है। हाँ है ना, भगवान को धंधा बना लिया है यहाँ पे, तो क्या हाँ वो तो है. वो क्या पब्लिक भी बहुत आती है यार, अब हर हाँ. कोई वहाँ जाएगा। यूट्यूब कितना time पर लगेगा? देखो, यूट्यूब ये करते हैं। यूट्यूब पर जाओ, ये इसका है. अच्छा ये कुणाल भैया है ना। हाँ वाह यार, आप तो बहुत जगह गए हो यार। और मेरा भी देख लो, इधर का भी अपडेट है 2-3. पीछे उसका पीछे मतलब उधर आएगा. ठीक है भैया, देखता हूँ मैं ना ये वहाँ का। यूट्यूब पे भी ओके भैया. यहाँ से और आप सीधा यूट्यूब जाओगे। पे ना द MH राइडर 9191 है, ऐसा है. ठीक है, अरे ये तो देख लेंगे। ओके ठीक. ये यहाँ से सीधा जाओगे, ठीक है आप, हाँ तो 1-1.5 किलोमीटर सीधा जाओगे, फिर राइट मुड़ जाना। शांति पैलेस चौराहा बोलते हैं इसको, शांति पैलेस चौराहे से राइट हैंड पे मुड़ोगे आप, कम से कम 1-1.5 किलोमीटर के आसपास होगा। वो अष्टविनायक मंदिर है, गणेश जी का नया मंदिर बना है, वहाँ पे दर्शन करो आप। वहाँ से रिटर्न आओगे, फिर स्ट्रेट जाना है आपको, तो वहाँ से आप ओंकारेश्वर चल जाना। ठीक है? ओके ठीक है भाई, फिर चलता हूँ. क्या आप लोग महाराष्ट्र के हो ना, तो महाराष्ट्र के लोग क्या गणेश जी को बहुत मानते हैं ना, हाँ इसलिए मानते मैंने हैं. बोला आपको। आपण आता अष्टविनायक मंदिराकडे चाललंय, जे की आता नवीनच झालेलं आहे आणि ते बरेच ठिकाणी असं कोणाला माहिती नाही, त्यासाठी त्यांनी मॅप वगैरे दिलेला आहे. आता मंदिरात जाऊया आणि तुम्हाला पण शूट दाखवतो. चला, उशीर नाही होऊ द्या, उशीर पण नाही होणार, फक्त 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे नवीन झालेलं अष्टविनायक मंदिर. तर हे पाहू शकता आणि हे असं हे मंदिर आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहे. पूर्ण बॅगला वगैरे परमिशन आहे. तो आतलं तुम्हाला ना पूर्ण मंदिरांची माहिती वगैरे सांगतो की आत मंदिर कसं आहे आणि काय आहे ते सर्व काही सांगतो फक्त ह्या ब्लॉग मध्ये. तर आतमध्ये आलो तर पाहू शकता हे असं मंदिर आहे. मंदिराचे म्हणजे जे परिसरात जे बनवलेलं असतं स्ट्रक्चर वगैरे असे नक्षीकाम असं काहीतरी आहे. आणि हे आहे का अष्टविनायक मंदिर, हे धर्म संसद आहे. पाहिले असेल धर्म संसद, आणि ते खरं मंदिर आहे अष्टविनायक मंदिर. तर आपण आतमध्ये जाणार आहे आता. हे मंदिराचं दर्शन वगैरे करू. आणि आपल्याला पण नाही माहिती आणि तुम्हाला पण नसणार आहे माहिती, कारण की हे मंदिर नवीन झालेलं आहे. हे पूर्ण अष्टविनायक गणपती बाप्पा आहेत आणि ते मेन मंदिर म्हणजे मेन गणपती बाप्पा पूर्ण मूर्ती आहे. चला दर्शन वगैरे घेऊया बाप्पांचं. तर तुम्ही पाहिलं असेल हे मंदिर, आणि हे बघा कसलं मोठं झुंबर आहे. आणि आता आपण बाहेरच्या साईडला जाऊया, एक्सप्लोर करूया. दोरीतनं उडी टाकायला जाण्यासाठी बाहेरच्या साईडला बघू जरा काय दिसतंय का. तर हे असं मंदिर आहे. हे बघा ते पाहू शकता. कॅमेऱ्यात कसं दिसतंय माहित नाही. चला पूर्ण एक राऊंड मारूया की बाजूनी पण कसं आहे ते तुम्हाला पण समजेल आणि मला पण समजेल. आणि साईडने बघा असं गवत वगैरे म्हणजे ती असं लावलेलं आहे. झाड आहे कसलं एक प्रकार आहे वेगवेगळा. तर हे मंदिर बघा तुम्हाला कसं वाटलं. अतिशय नवीन पद्धतीने नवीन बनवलेलं आहे आणि जुन्या पद्धतीत वापरून नवीन मंदिर बनवलेलं आहे. त्यामुळे हे जास्तीत जास्त कोणाला तरी माहीत नसणारच आहे. कारण की आम्हाला एक भाई भेटला, त्यांनी सांगितलं की ना असं असं मंदिर आहे. महाराष्ट्रीयन लोक भरपूर असं मानतात त्या मंदिराला, म्हणजे अष्टविनायक गणपती बाप्पांना भरपूर असं मानतात. त्यामुळं त्याने आपल्याला सांगितलं की असं असं मंदिर आहे. तर आपण लगेच पोचलो आणि उज्जैन म्हणजे महाकालेश्वरांच्या मंदिरापासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि शेजारीच फाउंटन वगैरे दिसत आहे. चला त्या फाउंटन पाशी जातो. मला फाउंटन पण एक्सप्लोर करतो जरा. कसं आपण पण पहिल्यांदाच आलेलो आहे. हे पहा हा फाउंटन आहे. बहुतेक ह्याचा ना रात्रीचा व्यू एकदम क्वालिटीत असणार आहे. आणि अशी अतिशय असं सुंदर प्रकारे आहे ना इथं, म्हणजे असं फाउंटन वगैरे असं वरती उडत असणार आहे. हे बघा हाती हाती. आता चला भरपूर एक्सप्लोर केलेलं आहे. आता जाऊया पलीकडच्या साईडला पण पाहू शकता सेम असंच हत्ती आहे. आणि तिकडं पण असं फाउंटन वगैरे, इथं पण फाउंटन आहे. तर जरा पलीकडच्या साईडला जाऊन तुम्हाला सांगतो. तर हे पाहू शकता इथं हे फाउंटन वगैरे आहे आणि असं हे मंदिर आहे. आणि पूर्ण ना धर्मसंसद पण आहे पुढं. परत इथला एक फाउंटन आहे आणि इथं पण पाहू शकता असं फुलांनी सजलेले पूर्ण हे बनवलेले आहे त्यांनी. भारी पण राव एक्सप्लोर नवीन पद्धतीने बनवले पण जुनी आयडिया वापरून. आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे पण महाग आहे. आणि असं एवढं जंगल लागलेलं आहे पाहू शकता. एवढं भयंकर जंगल आहे ना कुठल्याही जागा रात्रीचा नको एवढं भयंकर दिसत नाही. बघा एवढं जबरदस्त जंगल दिसतंय ना राव. रात्रीचं काय सोपं नाही जंगलात नाही ना. ओंकारेश्वर में यस. हाँ मैं भी उधर ही करूँगा. ये जाने वाला है घर पर. अच्छा अच्छा मैं अकेला वहाँ से अगली राइड करूँगा. अच्छा. मेरे को टोटली ना 572 किलोमीटर का अभी मेरे को करना है अकेले. आप कैसा ट्रैवल कर रहे हो?
मैं तो बस में या कार में या वो हाँ। जहाँ भी जाता हूँ ना वो ट्रेन से चला जाता हूँ। वहाँ से ऐसे कार कर लेता हूँ। वहाँ कार वाले तो ड्राइवर गया है कहीं कोई नाश्ता करने के लिए कि या भोजन के लिए गया है। आज आ गया जैसे हो चलो चलो हम निकलते हो। हाँ ने मतलब आपने सेपरेट कार किया है या कैसा? हाँ मतलब शेयरिंग कार है ना, 5-7 बंदे हैं। अर्टिगा है तो अर्टिगा में चलो ओके। आप ले रहे हो कैमरा? ले लो एक हाँ मैं ले लूँगा ऐसा। ले लो, अच्छा मिलता है। मेरा बेटा को मैं खाली बोलूँगा लेकिन मेरे को ऐसा चाहिए तो वो मेरे को देता है। नहीं अच्छा है, ले लो ये। तर मित्रांनो ना आपण आता ना ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगापाशी पोचलेलो आहे आणि बॅग वगैरे घेऊन मी ना काय करणार आहे आता माहिती का, दर्शन तर ना करणार आहे. दर्शन झालं की ना लगेच आपलं घरी जायला निघणार, कारण की जाताना मी एकटाच राहणार आहे आणि सोलो राईड राहणार आहे. हा इथून निघून जाणार आहे, एकटा जाणार ट्रेनमध्ये आणि मी आपलं ज्योतिर्लिंग राहिलेले एक ग्रीष्णेश्वर ते करून जाणार आहे. तर पाहू शकता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, एवढी भयंकर गर्दी ना तिथं लय भाई. इथं बोटी बेटी चालू झालेल्या आहेत, नदीला पण पाणी आटलेलं आहे, म्हणजे ते डामवरचे दरवाजे बंद केलेले आहेत आणि पाहू शकता बोटीने प्रवास चाललेले आहे. आता तिथं 2-3 तास तर आरामात जाणार आहेत, काय माहित नाही आता काय करावं तिथं. तर तुम्ही पाहिलं असेल ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि कसं आहे ते बघितलंय, परत दाखवतो तुम्हाला. हे बघा तिथं आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, भरपूर सारे रांग आहे, हे काहीच कळना आता. दर्शन तर आपण केलेलं आहे इथूनच. काय पब्लिक आता चालू आपण ममलेश्वर मंदिराकडे, ते पण ज्योतिर्लिंगामध्येच आहे. दोन्हीला एकच समान असा म्हणजे आहे. तर ते समोरच आहे मंदिर. हा जो माग घाट आहे ना तो आहे गोमुख घाट आणि वर जाण्याचा मार्ग आहे तो आहे हे बघा ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, हे पण ज्योतिर्लिंग मध्येच मोडतं. चला आता जाऊया आपण ममलेश्वरला दर्शन करूया. आणि ममलेश्वर मंदिर पण आहे हे बघा. चलो जूता निकालना पडेगा ना मेरी. मासं बघ मासं. हर हर गंगे जय जय गंगे खरे. आता ना पाय वगैरे धुतले मळल्यात आणि चांगलं असते पाण्यात पाय धुतल्यानं. हा मासं तर लय मोठे आहेत भाई इथं. हे बघा दिसत पण नसते, लय मोठं मासं आहे. एवढ्या पायऱ्या चढून दम लागलाय ना, लय भयंकर दमलाय. आता आपण जाणार आहे, राईड आपली कंटिन्यू करणार आहे. छत्रपती संभाजी महाराज ते जायचंय, तिथंच एक ज्योतिर्लिंग आहे ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग ना. आता आपण चाललेलो आहे डायरेक्ट ग्रीष्णेश्वरला आणि इथलं दर्शन वगैरे झालेलं आहे. हा दर्शन वगैरे झालेलं आहे. आता त्याला जाऊया आणि भेटा नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपण आता ना बुऱ्हाणपूर गावामध्ये आणि एकटाच आहे, गाडी इथं पार्क केलेली आहे आणि आत्ता आपण चाललेलो आहे हॉटेलमध्ये जेवायला, कारण की भूक लागलेली आहे. 1.5-2 तास ना कंटिन्यू आपण ना हे करत होतो, राईड करत होतो, त्यामुळं ना जरा भूक पण लागले. आणि समोरच आपला भोजनालय असं नाव आहे, ते पाहू शकता. तिथं चाललोय, थोडं खाऊन घेतो. तर आपण आत्ता जस्ट हॉटेलला जेवायला आलोय आणि आपण मागवली ती आलू मटर. तरी पाहू शकता आलू मटर. आणि मध्य प्रदेशमधले आपण आत्ता जस्ट बॉर्डरवर आहे आणि सकाळ सकाळ आपण लवकरच बॉर्डर क्रॉस करून आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला जाणार आहे आपण. तर आता आपण खाऊन पिऊन घेतो. तर ना जेवण वगैरे झालेले आहे आणि आता जातो रूमवर, एडिटिंग वगैरे करायचे, मग झोपायचे. सो गाईज आता ना हा व्लॉग ना आपण इथंच थांबवतो. जर आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो तुमचाच मराठी माणूस आहे आणि बाय गाईज, टेक केअर, राधे राधे. भेटा एका नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्याच ब्लॉगमध्ये.